नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर आज आपण बघणार आहोत इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत सरांचं बुक रिवाइज करत आहोत, रीड करत आहोत। तर त्यातील प्रकरण आहे आज 8, म्हणजेच याआधी मी 7 प्रकरण सांगितले आहेत, वाचलेले आहेत। ते तुम्हाला कसे वाटले नक्की मला कळवा। त्याचा फायदा होतोय ना तुम्हाला, तेही मला कमेंट सेक्शनला नक्की सांगा। चला तर मग मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स आज आपण वाचणार आहोत। चला, मूलभूत हक्क संविधानाच्या विभाग 3 मधील बघा प्रश्न येतात या मूलभूत हक्कावर, त्यामुळे व्यवस्थित पद्धतीने ऐका। मूलभूत हक्क संविधानाच्या विभाग 3 मधील अनुच्छेद 12 ते 35 मध्ये अंतर्भूत केलेले आहेत। या संदर्भात राज्यघटनेच्या रचनाकारांनी अमेरिकेच्या राज्यघटनेतून म्हणजे बिल ऑफ राईट्स प्रेरणा घेतली। कुठून? मूलभूत हक्क कुठून घेतले? तर अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतले। आणि राज्यघटनेच्या 3 विभागाचे भारताचा मॅग्ना कार्टा असे वर्णन समर्पक आहे। या विभागात न्याययोग्य मूलभूत हक्काची प्रदीर्घ आणि व्यापक यादी देण्यात आली आहे। आपल्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकार अमेरिकेसह जगातील इतर कोणत्याही देशाच्या संविधान आढळणाऱ्या अधिकारापेक्षा प्रत्यक्षात अधिक विस्तृत आहे। भारतीय संविधानाने कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व व्यक्तींना मूलभूत अधिकारांची हमी दिली आहे। या अधिकारामधून सर्व व्यक्तींसाठी समानता, व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि व्यापक सार्वजनिक हित आणि राष्ट्राची एकता या तत्वाचे समर्थन प्रतीत होते। मूलभूत हक्क राजकीय लोकशाहीच्या आदर्शाला चालना देतात। ते हक्क देशात हुकुमशाही आणि निरंकुश शासन स्थापन करण्यास प्रतिबंध करतात आणि आक्रमणाविरुद्ध देशातील जनतेच्या हक्काचे आणि स्वातंत्र्याचे समर्थन करतात। मूलभूत हक्क कायदेमंडळाच्या कार्यकारी तसेच अनियंत्रित कायद्याच्या दडपशाहीवर मर्यादा घालण्याचे कार्य करतात। थोडक्यात सांगायचे झाल्यास व्यक्तीचे नव्हे तर कायद्यांचे सरकार स्थापन करणे हे मूलभूत हक्काचे मूळ उद्दिष्ट आहे। भारतीय संविधान देशाचा मूलभूत कायदा आहे आणि या संविधानाने मूलभूत हक्काची हमी दिलेली आहे, तसेच त्यांना संरक्षणही दिलेले आहे। म्हणूनच अशा हक्कांना मूलभूत हक्क म्हटले आहेत। हे हक्क व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक, बुद्धिक, नैतिक आणि आध्यात्मिक अत्यंत आवश्यक आहेत। या अर्थानेही ते मूलभूत ठरतात। संविधानाने सुरुवातीला 7 मूलभूत हक्क प्रदान केले होते। उदाहरणार्थ समतेचा हक्क अनुच्छेद 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 19 ते 22 आणि शोषणाविरुद्धचा हक्क अनुच्छेद 23 ते 24, धर्म स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क अनुच्छेद 29 ते 30, मालमत्तेचा हक्क अनुच्छेद 31, संविधान उपाययोजनेचा हक्क अनुच्छेद 32। मात्र 44वी घटना दुरुस्ती कायद्याने 1978 मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्काच्या यादीतून हटवण्यात आला आहे। घटनेच्या विभाग 12 मधील अनुच्छेद 300 अंतर्गत त्याला कायदेशीर अधिकाराचा दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे आता केवळ 6 मूलभूत हक्क अस्तित्वात आहेत। याचा उल्लेख आपण नंतर बघूया। 8.1 इथे दिलेला आहे ना, तो आपण मूलभूत हक्क एक दृष्टिक्षेप आहे, तो आपण वाचणारच आहोत। चला, मूलभूत हक्काची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघू। फीचर्स ऑफ द फंडामेंटल राईट्स। भारतीय राज्यघटनेने हमी दिलेल्या मूलभूत हक्काची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। 1. यातील काही हक्क केवळ भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत, तर अन्य हक्क भारतातील सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत। मग या व्यक्ती नागरिक, परदेशी किंवा कायदेशीर व्यक्ती असोत, जसे की कंपन्या, महामंडळे इत्यादी परदेशी लोकांना उपलब्ध असलेल्या मूलभूत अधिकारांचा उल्लेख आपण तोही बघणार आहोत। 2 काय सांगतं, हे हक्क निरपेक्ष नसून निर्बंधास पात्र आहेत। सरकार त्यांच्यावर वाजवी निर्बंध रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स लादू शकते, मात्र असे वाजवी निर्बंध योग्य आहेत की नाही हे ठरवण्याचा निर्णय न्यायालयाकडे देण्यात आला आहे। अशा प्रकारे व्यक्तीचे हक्क आणि संपूर्ण समाजाचे हक्क, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक नियंत्रण यांच्यात संतुलन साधणे हे मूलभूत हक्काचे कार्य आहे। सरकारच्या मनमानी कारभाराविरोधात या हक्कांचा उपयोग केला जाऊ शकतो, मात्र यापैकी काही हक्क सामान्य व्यक्तीच्या कृतीविरोधात देखील उपलब्ध आहेत। 4 काय म्हणत आहेत, काही हक्काचे स्वरूप नकारात्मक आहे, म्हणजे हे हक्क सरकारच्या प्राधिकारावर मर्यादा आणतात। इतर काही हक्क सकारात्मक स्वरूपाचे असून ते व्यक्तींना काही विशेष अधिकार बहाल करतात। आणि 5 काय म्हणतात, सर्व मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत, तसेच त्यांचे उल्लंघन झाल्यास किंवा त्यांच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयाकडे दाद मागता येऊ शकते। 6 काय म्हणते, या हक्कांना सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण आहे, त्यामुळे पीडित व्यक्ती थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते आणि त्यासाठी उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध अपील करणे हा मार्गानेच जाणे आवश्यक नाही, ते अबाध्य
किंवा कायमस्वरूपी नाही. संसद या हक्कावर केवळ घटना दुरुस्ती कायद्याद्वारे गदा आणू शकते किंवा रद्द करू शकते. सामान्य कायद्याद्वारे या हक्कांचा स्वरूपाचे कोणतेही बदल करता येऊ शकत नाही. या व्यतिरिक्त घटना दुरुस्तीचा उपयोग करताना संविधानाच्या मूलभूत रचनेमध्ये कोणत्याही बदल करता येत नाही. आणि 8 काय सांगते, अनुच्छेद 20 आणि 21 मध्ये दिलेले हक्क सोडून इतर हक्कावर राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान तात्पुरता प्रतिबंध आणला जाऊ शकतो. याशिवाय जेव्हा युद्ध किंवा बाह्य आक्रमणांच्या म्हणजेच बाह्य आणीबाणी कारणास्तव राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली जाते. तसेच अनुच्छेद 19 निलंबित केले जाऊ शकते. सशस्त्र बंडखोरीच्या म्हणजेच अंतर्गत आणीबाणी सशस्त्र म्हणजेच अंतर्गत आणीबाणी या आधारावर निलंबन केले जाऊ शकत नाही. मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीची व्याप्ती अनुच्छेद 31A स्थावर मालमत्ता अधिग्रहण इत्यादीची तरतूद करणाऱ्या कायद्यांची आवृत्ती अनुच्छेद 31B 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या काही अधिनियमांची आणि विनिमयांची विधिग्राह्यता आणि अनुच्छेद 31C काही मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणणाऱ्या कायद्याची आवृत्तीद्वारे मर्यादित करण्यात आलेली आहे. 10 काय म्हणत आहे, सशस्त्र दल, निमलष्करी दल, पोलीस दल, गुप्तचर संस्था आणि तत्सम सेवा यांच्या सदस्याच्या मूलभूत हक्कावर संसद प्रतिबंध आणू शकते किंवा रद्दबातल करू शकते अनुच्छेद 33 प्रमाणे. आणि 11 काय सांगते, कोणत्याही क्षेत्रात मार्शल कायदा लागू असताना मूलभूत हक्कावर निर्बंध आणले जाऊ शकतात. मार्शल कायदा म्हणजेच असाधारण परिस्थितीत सुव्यवस्था आणण्याकरिता लष्करी राजवट लादणे. अनुच्छेद 34 मार्शल कायदा लादणे आणि राष्ट्रीय आणीबाणी लागू करणे यांच्यामध्ये तफावत आहे. 12 मूलभूत हक्कांपैकी बहुतेक हक्काची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जाते. स्वयं अंमलबजावणी तर इतर काही हक्क लागू करण्यासाठी कायद्याचा आधार घ्यावा लागतो. अशा कायद्याची निर्मिती करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळांना नाही. ते केवळ संसदच निर्माण करू शकते, जेणेकरून संपूर्ण देशात एकरूपता राखली जाईल अनुच्छेद 35 प्रमाणे. आता आपण तक्ता बघून घेऊया. त्या तक्त्यामध्ये काय सांगितलं आहे एका दृष्टिक्षेपात एकदा बघून घेऊया. वर्गीकरण दिलेलं आहे. समानतेचा हक्क अनुच्छेद 14 ते 18 दिलेला आहे. प्रस्तुती म्हणजेच आशय, तर समानतेचा हक्क कलम 14 ते 18. कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण अनुच्छेद 14 मध्ये दिला आहे. धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई अनुच्छेद 15. सार्वजनिक सेवा योजनांबाबत संधीची समानता अनुच्छेद 16. अनुच्छेद म्हणजे कलम. अस्पृश्यता निर्मूलन अनुच्छेद 17. आणि किताब, पदव्या नष्ट करणे सेनाविषयक किंवा विद्याविषयक वगळून अनुच्छेद 18. असं समानतेच्या हक्कामध्ये आपण वाचलं आहे. आता स्वातंत्र्याचे हक्क तर अनुच्छेद 19 ते 22 6 हक्कांचे संरक्षण. पहिल्यामध्ये काय 6 हक्कांचे संरक्षण. अनुच्छेद 19 त्यामध्ये कोणते कोणते, भाषण आणि अभिव्यक्ती, एकत्र जमण्याचा, संघ किंवा सहकारी संस्था बनवण्याचा, मुक्तपणे संचार करण्याचा आणि निवास व स्थायिकतेचा आणि व्यवसाय याबद्दल सांगितलेलं आहे. आणि 2 मध्ये अपराधाबाबतच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण अनुच्छेद 20 प्रमाणे. आणि ई मध्ये म्हणजे तिसरं काय आहे, जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण अनुच्छेद 21 प्रमाणे. शिक्षणाचा हक्क अनुच्छेद 21A मध्ये आहे. अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण अनुच्छेद 22 हे विचारले जातात कलम. तर असे नीट वारंवार ऐकत चला, म्हणजे तुम्हाला ते पाठ होऊन जाईल. तिसरं बघत आहोत, शोषणाविरुद्धचा हक्क अनुच्छेद 23 ते 24. तर पहिलं काय त्यामध्ये, वेठ बिगारी आणि माणसाच्या अपव्यापार यावर बंदी घालणे अनुच्छेद 23 प्रमाणे. दुसरं काय आहे, कारखाने इत्यादी मधील बालकांना कामावर ठेवण्यास बंदी अनुच्छेद 24. आता चौथं बघूया, धर्म स्वातंत्र्याचा हक्क अनुच्छेद 25 ते 28. यामध्ये 4 आहेत कलम. सद्सद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्ती प्रकटीकरण, आचरण व प्रसार अनुच्छेद 25 प्रमाणे. धार्मिक व्यवहाराचे प्रस्थापन करण्याचे स्वातंत्र्य अनुच्छेद 26 मध्ये आहे. धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य अनुच्छेद 27 मध्ये आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणासाठी उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य अनुच्छेद 28 मध्ये आहे. आणि अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे संरक्षण अनुच्छेद 29 मध्ये आहे. तर ते कोणत्या याच्यात येते, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. आता बघूयात अनुच्छेद 29 ते 30. तर अल्पसंख्याकांच्या हितसंबंधाचे संरक्षण अनुच्छेद 29. शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्याचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क अनुच्छेद 30. तर 6 बघत आहोत, संविधानिक उपाय योजनेचा हक्क अनुच्छेद 32 मध्ये. मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालय जाण्याचा अधिकार आहे. त्यामध्ये काय, पहिलं काय आहे, देहोपस्थिती, हेबियस कॉर्पस. 2 महादेश मॅडामस. 3 प्रतिबंध म्हणजे प्रोहिबिशन. 4 म्हणजे हक्काधिकार, को वारंटो. आणि 5 म्हणजे प्राकर्षण म्हणजे सशी ओरा
राय. आणि परत हा बघून घेऊया, परदेशी व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले मूलभूत हक्क कोणते? केवळ नागरिकांना उपभोगता येणारे मूलभूत हक्क कोणते आहेत? विवक्षित कारणावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध, अनुच्छेद 15. सार्वजनिक सेवा योजनांबाबतची संधीची समानता, अनुच्छेद 16. स्वातंत्र्याच्या 6 हक्कांचे संरक्षण, अनुच्छेद 19. अल्पसंख्याकाच्या हितसंबंधांचे संरक्षण, अनुच्छेद 29. आणि शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क, अनुच्छेद 30 प्रमाणे आहे. आणि नागरिक आणि परदेशी व्यक्तींना शत्रू राष्ट्राचे नागरिक असणाऱ्या परदेशी व्यक्ती वगळता उपभोगता येणारे मूलभूत हक्क कोणते आहे? पहिला कोणता आहे? कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. दुसरा आहे अनुच्छेद 14 मध्ये. दुसरा आहे अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण, अनुच्छेद 20. तिसरा काय? जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण, अनुच्छेद 21. चौथा आहे शिक्षणाचा हक्क, अनुच्छेद 21A. शिक्षणाचा हक्क, अनुच्छेद 21A. 5. अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण, अनुच्छेद 22. 6. वेठबिगारी आणि माणसाचा अपव्यापार यावर बंदी घालणे, अनुच्छेद 23. 7 आहे कारखाने इत्यादीमध्ये बालकांना कामावर ठेवण्यास बंदी, अनुच्छेद 24 प्रमाणे. 8 आहे संसद विवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार, अनुच्छेद 25. 9 आहे धार्मिक व्यवहाराचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य, अनुच्छेद 26. 10 आहे धर्माच्या संवर्धनासाठी कर देण्याबाबत स्वातंत्र्य, अनुच्छेद 27. 11 आहे धार्मिक शिक्षणासाठी उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य, अनुच्छेद 28 मध्ये. अशा पद्धतीने आपण परदेशी व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले मूलभूत हक्क याविषयी थोडीफार माहिती बघितली आहे, तक्त्याच्या स्वरूपात बघितली. आता समोरचं राज्यांची व्याख्या काय आहे ते बघून घेऊया. डेफिनेशन ऑफ स्टेट्स. चला, राज्य ही संज्ञा मूलभूत हक्कांसंबंधीच्या वेगवेगळ्या तरतुदीमध्ये वापरण्यात आलेली आहे. म्हणून राज्यघटनेच्या विभाग 3 मध्ये 12 मध्ये या संज्ञेची व्याख्या दिलेली आहे. त्यानुसार राज्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. अ काय दिलाय? भारताचे सरकार आणि संसद म्हणजेच केंद्र सरकारची कार्यकारी आणि विधिमंडळे. दुसरं काय? राज्यांचे सरकार आणि कायदे मंडळ म्हणजेच राज्य सरकारचे कार्यकारी आणि विधिमंडळे. आणि तिसरं दिलं आहे सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजेच नगरपालिका, पंचायती, जिल्हा मंडळे, सुधारणा न्याय इत्यादी. आणि चौथं दिलं आहे इतर सर्व प्राधिकरणे म्हणजेच भारतीय आयुर्विमा महामंडळ, LIC, ONGC, सेल इत्यादींसारखी वैधानिक किंवा गैरवैधानिक प्राधिकरणे. सर्व घटकांचा समावेश करता यावा म्हणून राज्याची व्याख्या व्यापक अर्थाने केलेली आहे. या घटकांच्या कृतीमुळे मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास त्यांच्या विरुद्ध न्यायालयात आवाहन केले जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्याच्या वतीने कार्यरत असणारी खासगी मंडळे किंवा संस्था यांचा देखील अनुच्छेद 12 अंतर्गत राज्य संज्ञेमध्ये समावेश होतो. मूलभूत हक्कांशी विसंगत कायदे आहे laws in consonant with fundamental rights. मूलभूत हक्कांशी विसंगत असणारे किंवा त्याचा अवमान करणारे सर्व कायदे रद्दबातल ठरतील असे अनुच्छेद 13 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास अनुच्छेद 13 मध्ये न्यायिक पुनर्वलोकनाचा तरतूद केलेली आहे. सर्वोच्च न्यायालय अनुच्छेद 32 द्वारे आणि उच्च न्यायालयाला अनुच्छेद 226 द्वारे न्यायिक पुनर्वलोकनाचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. ते मूलभूत हक्काच्या उल्लंघनाच्या कारणास्तव कायदा असंवैधानिक आणि अवैध घोषित करू शकतात. अनुच्छेद 13 मध्ये कायदा या संज्ञेचा विस्तृत अर्थ मांडण्यात आला आहे. त्यात पुढील बाबींचा समावेश होतो. कोणता आहे? एक अ दिला आहे संसदेने किंवा राज्य विधिमंडळाने लागू केलेले कायमस्वरूपी कायदे. आ राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी जारी केलेला अध्यादेश व तत्समी हंगामी कायदे. ई आदेश, उपकायदा, नियमन किंवा अधिसूचना यासारख्या प्रत्ययुक्त विधिविधानाच्या स्वरूपातील वैधानिक साधने, कार्यकारी कायदे. आणि ई कायद्याला आहे कायद्याचे गैरविधानक स्रोत म्हणजे कायद्याचे पाठबळ असलेल्या प्रथा किंवा चालीरीती. अशा प्रकारे केवळ संसदेने तयार केलेले कायदेच नाही तर वरीलपैकी कोणत्याही बाबीमुळे मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्या विरोधात न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. अशा कायद्यांना रद्दबातल घोषित केले जाऊ शकते. अनुच्छेद 13 मध्ये नमूद केल्याप्रमाणे घटना दुरुस्ती हा कायदा नाही. त्यामुळे घटना दुरुस्ती विरोधात न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती प्रकरणामध्ये 1973 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य 1973 लक्षात ठेवा. याबाबत पुढील प्रमाणे निर्णय दिला. आता बघा, हे केशवानंद भारती 1973 आहे. किती वारंवार आता पाठ व्हायला पाहिजे तुमचं. तर
एखादी घटना दुरुस्ती संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग असलेल्या मूलभूत हक्काचे उल्लंघन करते असे सिद्ध झाल्यास तिच्या विरोधात आवाहन केले जाऊ शकते आणि अशी घटना दुरुस्ती अवैध ठरवता येऊ शकते. चला तर आता बघूया समानतेचा अधिकार, राईट टू इनइक्वॅलिटी. चला पहिला आहे कायद्यापुढे समानता आणि कायद्याचे समान संरक्षण, इक्वॅलिटी बिफोर लॉ अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. अनुच्छेद 14 नुसार राज्य कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे समान संरक्षण नाकारणार नाही. ही तरतूद भारतीय नागरिक तसेच परकीय व्यक्तींनाही हा हक्क प्रदान करते. त्याचबरोबर येथे व्यक्ती या संज्ञेत वैधानिक महामंडळ, संस्थान, व्यावसायिक संस्था, नोंदणीकृत संस्था किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर व्यक्तीचा समावेश होतो. कायद्यापुढे समानता ही मूळ ब्रिटिश संकल्पना आहे, तर कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना अमेरिकन राज्यघटनेतून घेतलेली आहे. पहिल्या संकल्पनेचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. दिला आहे कोणत्याही व्यक्तीला कोणतेही विशेष अधिकार नसणे. आज सामान्य न्यायालयाद्वारे प्रशासित केल्या जाणाऱ्या सामान्य कायद्यांप्रती सर्व व्यक्तींची समान अधीनता आणि कोणतीही व्यक्ती श्रीमंत किंवा गरीब, वरिष्ठ किंवा कनिष्ठ, सरकारी किंवा बिगर सरकारी कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही. आणि कायद्याचे समान संरक्षण दुसऱ्या संकल्पनेचा अर्थ पुढील प्रमाणे आहे. कसा तर पहिला आहे समान परिस्थितीत कायद्याद्वारे प्रदान केलेले विशेष अधिकार आणि दायित्व या दोन्ही बाबत समानता. दुसरा आहे समान परिस्थितीत असणाऱ्या सर्व व्यक्तींना समान स्वरूपाचे कायदे समानतेने लागू असणे. आणि म्हणजे तिसरा समान व्यक्तीचे कोणताही भेदभाव न करता समान वागणूक देणे. अशा प्रकारे कायद्यापुढे समानता ही नकारात्मक, तर कायद्याचे समान संरक्षण ही सकारात्मक संकल्पना आहे. मात्र दोन्ही संकल्पनाचे उद्दिष्ट कायदेशीर स्थिती, संधी आणि न्याय यांच्याबाबत समानता प्रस्थापित करणे हेच आहे. जेथे समान आणि असमान व्यक्तींना भिन्न वागणूक दिली जाते तेथे अनुच्छेद 14 लागू होत नाही असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेले आहे. अनुच्छेद 14 वर्गभेदावर आधारित कायदे निर्मितीला प्रतिबंध करत असले तरी ते कायद्याद्वारे व्यक्ती, वस्तू आणि व्यवहाराचे संयुक्तिक वर्गीकरण करण्यास परवानगी देते. मात्र असे वर्गीकरण अनियंत्रित, कृत्रिम किंवा फसवणूक करणारे नसावे. त्याऐवजी ते आकलनक्षम आणि पर्याप्त फरकावर आधारित असावे. आता कायद्याचे राज्य ही संकल्पना बघू. कायद्यापुढे समानता ही संकल्पना कायद्याचे राज्य या संकल्पनेचा एक घटक आहे. ब्रिटिश न्यायतज्ञ A.V. डायसी यांनी मांडलेल्या कायद्याचे राज्य संकल्पनेत खालील 3 घटक किंवा पैलू आहेत. पहिला आहे अनियंत्रित सत्तेचा अभाव, म्हणजेच कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय कोणालाही शिक्षा होऊ शकत नाही. 2 कायद्यापुढे समानता म्हणजे सामान्य न्यायालयाद्वारे प्रशासित केल्या जाणाऱ्या सामान्य कायद्यांप्रती सर्व नागरिकांची श्रीमंत किंवा गरीब, वरिष्ठ किंवा कनिष्ठ, सरकारी किंवा बिगर सरकारी समान अधीनता. आणि व्यक्तीच्या हक्कांची प्राथम्यता म्हणजे संविधान हे वैयक्तिक हक्काचा स्रोत नसून न्यायालयाने परिभाषित केलेल्या आणि अंमलात आणलेल्या वैयक्तिक हक्काचे परिणाम म्हणून संविधान अस्तित्वात आलेले आहे. वरीलपैकी पहिला आणि दुसरा घटक भारतीय शासन व्यवस्थेला लागू पडतो. भारतीय व्यवस्थेमध्ये संविधान हे वैयक्तिक हक्काचा स्रोत आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे अनुच्छेद 14 मध्ये नमूद केलेले कायद्याचे राज्य ही संविधानाच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे. त्यामुळे त्यामध्ये घटना दुरुस्तीद्वारे देखील बदल करता येत नाही. समानतेला अपवाद विचारले जातात. कायद्यापुढे समानतेचा नियम निरपेक्ष नाही, त्याला घटनात्मक आणि इतर अपवाद आहे. या अपवादांचा खाली उल्लेख केलेला आहे, तो आता आपण बघूया. पहिला कोणता अपवाद आहे? भारताचे राष्ट्रपती आणि राज्याचे राज्यपाल खालील उन्मुक्तीचा उपभोग घेतात. अनुच्छेद 361. चला पहिला कोणता उपभोग घेतात? राष्ट्रपती किंवा राज्यपाल त्यांच्या कार्यालयीन अधिकार आणि कर्तव्ये यांच्या बजावणीसाठी कोणत्याही न्यायालयाला उत्तरदायी नसतात. दुसरा आहे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही न्यायालयात फौजदारी कारवाई केली जाणार नाही किंवा चालू ठेवता येणार नाही. तिसरा आहे राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या विरोधात त्यांच्या कार्यकाळात कोणत्याही न्यायालयाकडून अटक किंवा तुरुंगवासाची कोणतीही प्रक्रिया जारी केली जाणार नाही. आणि चौथं कोणत्या आहे? राष्ट्रपतींना लेखी नोटीस पाठवल्यानंतर पुढील 2 महिन्याच्या नोटीस संपेपर्यंत राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्या विरुद्ध त्यांच्या कार्यकाळात त्यांनी त्यांचे पद स्वीकारण्यापूर्वी किंवा नंतर त्यांनी वैयक्तिक क्षमतेनुसार केलेल्या कोणत्याही कृत्याबाबत कोणतीही दिवाणी कार्यवाही सुरू केली जाणार नाही. आता दुसरा काय म्हणतात? संसदेच्या किंवा राज्याच्या विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या कोणत्याही कार्यवाहीबाबतच्या खऱ्या अहवालाच्या वृत्तपत्रातील किंवा रेडिओ किंवा
दूरदर्शनाद्वारे प्रकाशनाच्या संदर्भात कोणतीही व्यक्ती कोणत्याही न्यायालयात कोणतीही दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही जबाबदार असणार नाही. अनुच्छेद 361 अनुच्छेद 61 हे सांगते, संसदेत किंवा संसदेच्या कोणत्याही समितीच्या संसदेचा कोणताही सदस्य त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा दिलेल्या कोणत्याही मताच्या संदर्भात कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी पात्र असणार नाही. अनुच्छेद 105 अन्वये. आणि चौथा काय, राज्याच्या विधिमंडळाचा कोणताही सदस्य विधिमंडळात किंवा विधानमंडळाच्या कोणत्याही समितीमध्ये त्यांनी सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा दिलेल्या कोणत्याही मताच्या संदर्भात कोणत्याही न्यायालयात कोणत्याही कार्यवाहीसाठी पात्र असणार नाही. ते कुठे सांगितले? अनुच्छेद 194. आणि पाचवं काय, अनुच्छेद 31C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे. अनुच्छेद 39च्या खंड ख किंवा खंड ग मध्ये समाविष्ट असलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीसाठी तयार केलेले कायदे अनुच्छेद 14चे उल्लंघन करत आहे. या कारणास्तव या कायद्यांविरोधात आवाहन करता येऊ शकत नाही. याबाबत जेथे कलम 31C चा संदर्भ येतो तिथे कलम 14चे अस्तित्व नसते असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे. सहावं बघूया, परदेशी सार्वभौम राज्यकर्ते, राजदूत आणि राजनीतिज्ञ म्हणजे तज्ज्ञ यांना फौजदारी आणि दिवाणी कार्यवाहीपासून उन्मुक्ती मिळते. सातवा आहे, संयुक्त राष्ट्र संस्था आणि तिच्या संलग्न संस्थांना राजनैतिक उन्मुक्ती आहे. जरा दुसरं बघूया काय आहे, विवक्षित कारणावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध, प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑफ सर्टन ग्राउंड्स. अनुच्छेद 15 मधील पहिल्या तरतुदीनुसार केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यांपैकी कोणत्याही एका कारणावरून राज्य नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही. या तरतुदीमधील भेदभाव आणि केवळ हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत. भेदभाव या शब्दाचा अर्थ आक्षेपार्ह ठरेल असा फरक करणे किंवा इतरांपेक्षा विषमतेची वागणूक दिली जाणे असा होतो. दुसरीकडे केवळ या शब्दाचा इतर कारणावरून भेदभाव करण्याला प्रतिबंध नाही असा अर्थ अभिप्रेत आहे. अनुच्छेद 15 मधील दुसऱ्या तरतुदीनुसार केवळ धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून कोणतीही नागरिक पुढील बाबत कोणतीही असमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा अट यांच्या अधीन असणार नाही. दुकाने, सार्वजनिक उपाहारगृहे, हॉटेल आणि सार्वजनिक करमणुकीची ठिकाणे यामध्ये प्रवेश करणे किंवा पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल होत असणाऱ्या किंवा सर्वसामान्य लोकांच्या वापराकरता नेमून दिलेल्या विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक वापराची ठिकाणी यांचा वापर करणे ही तरतूद राज्य आणि खाजगी व्यक्तीकडून होणारा भेदभाव प्रतिबंधित करते. तर पहिली तरतूद केवळ राज्याकडून होणाऱ्या भेदभावाला प्रतिबंधित करते. भेदभाव न करणाऱ्या या सर्वसाधारण नियमाला 4 अपवाद आहेत. अपवाद विचारले जातात, चला वाचून घेऊयात. आहे पहिला कोणता आहे, शासनाला महिला आणि लहान बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्याची परवानगी आहे. उदाहरणार्थ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद किंवा मुलांसाठी मोफत शिक्षणाची तरतूद करणे. काय दिला, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील किंवा अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीच्या नागरिकांच्या प्रगतीसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्याची शासनाला परवानगी आहे. उदाहरणार्थ सार्वजनिक शैक्षणिक संस्थांमध्ये जागाचे आरक्षण किंवा शुल्क सवलती देणे. दिलेला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रगतीसाठी अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता अनुदानित आणि विना अनुदानित खाजगी शैक्षणिक संस्थांसह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्याबाबत विशेष तरतूद करण्याचा शासनाला अधिकार आहे. आणि चौथा आहे म्हणजे 4च होते ना. राज्याला कोणत्याही आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाच्या प्रगतीसाठी कोणती विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे. या व्यतिरिक्त अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता अनुदानित किंवा बिना अनुदानित खाजगी शैक्षणिक संस्थांसह शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी अशा इतर सर्व घटकांसाठी 10% जागांचे आरक्षण देण्याची तरतूद करण्याची शासनाला परवानगी आहे. हे 10% आरक्षण विद्यमान आरक्षणाबरोबर दिले जाईल. याबाबत कौटुंबिक उत्पन्न आणि आर्थिक गैरसोयीच्या इतर निर्देशकांसंबंधी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना वेळोवेळी शासनाकडून सूचित केले जाईल. कलम 15 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध तरतुदी आता आपण बघणार आहोत. चला कोणत्या आहेत विषय. 15 मधील तरतुदी कोणत्या आहेत, धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थळाच्या आधारे भेदभाव करण्यास मनाई कशी आहे ते बघून घेऊया. 15.1 मध्ये काय सांगते, विषय आहे आणि तो कलम दिलेला आहे.
15(1) असं वाचणार तो कलम आहे आणि विषय काय त्याच्यातला बघूया. 15(1) मध्ये काय, राज्य कोणत्याही नागरिकाशी केवळ धर्म, वंश, जात, लिंग, धर्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही आधारावर भेदभाव करणार नाही. 15(2) मध्ये काय सांगते, कोणत्याही नागरिकाला केवळ धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा खालीलपैकी कोणत्याही कारणास्तव खालील गोष्टीच्या आधारे कोणतेही निसमर्थता, दायित्व, निर्बंध किंवा अट घालण्यात येणार नाही. मध्ये काय आहे, दुकाने, सार्वजनिक उपहारगृहे, हॉटेल्स आणि सार्वजनिक करमणुकीच्या ठिकाणी प्रवेश किंवा पूर्णतः किंवा अंशतः राज्याच्या निधीतून देखभाल करण्यात येणाऱ्यास अथवा सार्वजनिक उपयोगाकरिता नेमून दिलेल्या विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक वापराच्या जागा यांचा वापर करणे. 15(3) मध्ये काय सांगते, महिला व बालकांसाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही. 15 कलम 4 मध्ये काय दिलाय, कोणत्याही सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उन्नतीसाठी किंवा अनुसूचित जाती जमातीसाठी कोणती विशेष तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही. ही तरतूद 1951 च्या पहिल्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आली. 15(5) मध्ये काय, कोणत्याही सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या उन्नतीसाठी किंवा अनुसूचित जाती व जमाती शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश देण्याबाबत कोणतीही विशेष तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही. यात अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता राज्याच्या अनुदानित किंवा विना अनुदानित खासगी शैक्षणिक संस्थांचाही समावेश आहे. 93व्या घटना दुरुस्ती कायदा 2005 मध्ये ही तरतूद जोडण्यात आली. 15(6) मध्ये काय सांगते, राज्याला खालील गोष्टी करण्यापासून रोखले जात नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी कोणतीही विशेष तरतूद. दुसरं काय, खासगी शैक्षणिक संस्थांसह इतर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेताना अशा घटकांसाठी 10% जागा राखीव ठेवण्याची तरतूद, मग ती त्या राज्याची अनुदानित असो वा विना अनुदानित अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता. ही तरतूद 103वी दुरुस्ती कायदा 2019 द्वारे जोडली गेली. अशा पद्धतीने आपण तो तक्ता पूर्ण वाचून घेतला. आता बघूया इतर मागासवर्गासाठी काय म्हटलं आहे, वाचू. मागासवर्गीयांसाठी काय आहे, शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण वर नमूद केलेला अपवाद. तुम्हाला जर हा स्पीड जास्त वाटत असेल तर स्पीड स्लो करून देखील तुम्ही ऐकू शकता, कारण यामध्ये एक कुठून सुरू केला आहे आपण, 1 मिनिट, पान क्रमांक 77 पासून सुरू केलं तर 114 पर्यंत आहे पेजेस. त्याच्यामुळे स्पीड मला जास्तच ठेवावं लागणार, तर व्हिडिओ किती लांब होऊन जाईल. आपण लांबलचक तुम्ही स्लो करून देखील ऐकू शकता. ठीक आहे, चला. इतर मागासवर्गीयांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण वर नमूद केलेला अपवाद हा 2005च्या 93व्या घटना दुरुस्ती कायद्याने समाविष्ट करण्यात आला. या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय शैक्षणिक संस्था प्रवेशासंबंधीच्या आरक्षण कायदा 2006 लागू केला. या कायद्यानुसार सर्व केंद्रीय उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय उमेदवारांना 27% आरक्षण देण्यात आले. या संस्थांमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट IIM यांचा समावेश होतो. एप्रिल 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने घटना दुरुस्ती कायदा आणि इतर मागासवर्गीय आरक्षण कायदा या दोन्हीच्या वैधतेला पुष्टी दिली, परंतु न्यायालयाने केंद्र सरकारला कायदा लागू करताना इतर मागासवर्गीयातील प्रगत घटक क्रीमी लेअर वगळण्याचे निर्देश दिलेले आहेत. काही गटातील व्यक्तींची मुले इतर मागासवर्गीयाच्या प्रगत घटकात मोडतात, त्यामुळे त्या आरक्षणाचा लाभ घेण्यास पात्र ठरत नाही. हे गट खाली नमूद केलेले आहेत. कोणते आहेत ते बघून घेऊया. एक आहे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय निवडणूक आयोग यांचे अध्यक्ष आणि सदस्य, भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक आणि यासारख्या इतर घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्ती. दुसरा आहे अखिल भारतीय सेवा, केंद्रीय सेवा आणि राज्य सेवेतील गट अ, वर्ग 1 आणि गट ब, जी आपण एक्झाम देतो तीच MPSC, वर्ग 2 चे अधिकारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, बँका, विमा संस्था, विद्यापीठे इत्यादीमध्ये तसेच खासगी नोकरीमध्ये समतुल्य पदावर असणाऱ्या व्यक्ती. तिसरा आहे सैन्यात कर्नल आणि त्यांच्यापैकी उच्च पदावर असलेले व्यक्ती, त्याचबरोबर नौदल, हवाई दल आणि निम लष्करी दलात समतुल्य पदावर असणाऱ्या व्यक्ती. चौथा आहे डॉक्टर, वकील, अभियंता, कलाकार, लेखक, सल्लागार इत्यादी व्यावसायिक. पाचवा आहे व्यापार, व्यवसाय आणि उद्योग चालवणाऱ्या व्यक्ती. सहावा आहे ठराविक मर्यादेपेक्षा जास्त शेत जमिनीचे धारक आणि शहरी भागात मोकळी जमीन किंवा बांधकामाचे मालक असणाऱ्या व्यक्ती. 7 आहे एकूण वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा जास्त असलेल्या किंवा दिलेल्या सूट मर्यादेपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या व्यक्ती. सन 1993 मध्ये क्रीमी लेअरची तरतूद करण्यात आली, तेव्हा त्याची
कमाल मर्यादा 1 लाख इतकी होती. त्यानंतर ती 2004 मध्ये 2.5 म्हणजे 2.5 लाख, 2008 मध्ये 4.5 लाख आणि 2013 मध्ये 6 लाख आणि 2017 मध्ये 8 लाखापर्यंत वाढवण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी शैक्षणिक संस्थांमध्ये आरक्षण वर नमूद केलेला अपवाद कोणता आहे? 2019च्या 103 घटना दुरुस्ती कायद्याने समाविष्ट करण्यात आले. या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी 10% आरक्षण देण्याचा आदेश जारी केला. या आरक्षणाचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या अशा व्यक्तींना मिळू शकतो जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयाच्या आरक्षणासंबंधीच्या इतर कोणत्याही विद्यमान योजनांचे लाभार्थी नाहीत. या संदर्भातील पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत. कोणता आहे? पहिला एक दिलेला आहे. ज्या व्यक्तीच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मानण्यात येईल. उत्पन्नामध्ये पगार, शेती, उद्योगधंदा, व्यवसाय इत्यादी सर्व स्त्रोतांकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश असेल. अर्ज करण्यापूर्वीच्या आर्थिक वर्षीचे उत्पन्न विचारात घेतले जाईल. दुसरं काय? ज्या व्यक्तीच्या कुटुंबाकडे खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारच्या मालमत्तेची मालकी असेल त्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मानले जाणार नाही. याबाबत कौटुंबिक उत्पन्न मर्यादेची अट विचारात घेतली जाणार नाही. 5 अटी आहेत त्या वाचून घेऊया. पहिली आहे 5 किंवा त्यापेक्षा जास्त एकर क्षेत्रफळाची शेतजमीन. शेतकऱ्यांनी बघा कौटुंबिक उत्पन्न मर्यादेची अट आणि 1000 किंवा त्यापेक्षा जास्त चौरस फूट क्षेत्रफळाची निवासी सदनिका. अधिसूचित नगरपालिकामध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त चौरस यार्ड क्षेत्रफळाचा निवासी भूखंड आणि अधिसूचित नगरपालिकांव्यतिरिक्त इतर भागात 200 किंवा त्यापेक्षा जास्त चौरस यार्ड क्षेत्रफळाचा निवासी भूखंड असं सांगितलेलं आहे. तिसरा बघूया. निकष आहे ना, ते निकष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचे निकष आहे तर ते आपण वाचत आहोत. तर त्यातील तिसरं, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक दर्जा निश्चित करण्यासाठी जमीन किंवा मालमत्ता धारण चाचणी लागू करताना कुटुंबियाच्या मालकीची वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या शहरामधील मालमत्ता एकत्रितपणे विचारात घेतली जाईल. आणि चौथं काय? या उद्देशासाठी कुटुंबियामध्ये आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इच्छित व्यक्ती आणि त्याचे पालक, 18 वर्षाखालील भावंडे तसेच त्या व्यक्तीचा वैवाहिक जोडीदार आणि 18 वर्षापेक्षा कमी वयाची मुले यांचा समावेश असेल. चला आहे आपला तसा समावेश. तिसरं, सार्वजनिक सेवा योजनांबाबत संधीची समानता, इक्वॅलिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. अनुच्छेद 16 मध्ये शासकीय नोकऱ्यांच्या संदर्भात सर्व नागरिकांसाठी रोजगार किंवा नियुक्तीच्या बाबतीत समानतेची तरतूद दिलेली आहे. केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवासस्थान या किंवा यापैकी कोणत्याही एका कारणावरून शासनाला नागरिकांमध्ये भेदभाव करता येणार नाही. तसेच कोणत्याही नागरिकाला शासकीय नोकरीसाठी किंवा पदासाठी अपात्र ठरवता येणार नाही. सार्वजनिक सेवा योजना संदर्भात संधीच्या समानतेच्या या सर्वसाधारण नियमाला 4 अपवाद आहेत. पहिला अपवाद कुठला आहे? संसद हे राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश किंवा स्थानिक प्राधिकरण किंवा इतर प्राधिकरणामध्ये विशिष्ट रोजगार किंवा नियुक्तीसाठी निवासस्थानाची अट विहित करू शकते. सन 1957 सार्वजनिक रोजगार निवासस्थानाची आवश्यकता कायदा 1974 हा कालबाह्य झाल्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणा वगळता इतर कोणत्याही राज्यासाठी अशी तरतूद अस्तित्वात नाही. फक्त त्याच 2 राज्यात आहे. आंध्र प्रदेश पुनर्रचना अधिनियम कधीचा आहे? 2014 द्वारे कलम 371D तेलंगणा राज्यालाही लागू करण्यात आले. दुसरं काय? शासकीय सेवामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व नसलेल्या कोणत्याही मागास प्रवर्गाच्या व्यक्तींकरिता नियुक्ती किंवा पदांच्या आरक्षणासाठी तरतूद शासन करू शकते. तसेच राज्याच्या सेवामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेले अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अनुषंगाने राज्यांतर्गत सेवामध्ये परिणाम स्वरूप ज्येष्ठतेसह पदोन्नतीमध्ये आरक्षणाची तरतूद करण्याचा राज्यपालाला अधिकार आहे. पुढे वर्षभरातील न भरलेल्या राखीव रिक्त पदाचा पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षामध्ये भरल्या जाणाऱ्या रिक्त पदाचा स्वतंत्र वर्ग मानण्याचा अधिकार राज्याला आहे. आणि अशा प्रकारच्या रिक्त पदांना ज्या वर्षामध्ये त्या भरण्यात येतील त्या वर्षातील रिक्त जागांच्या 50% इतकी आरक्षणाची मर्यादा ठरवण्याकरिता त्या इतर जागांबरोबर जमेस धरल्या जाणार नाही. तिसरं काय आहे? विशिष्ट धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेच्या कार्यालयाचा पदाधिकारी किंवा तिच्या प्रशासकीय मंडळाचा सदस्य त्या विशिष्ट धर्म किंवा संप्रदायाचा असावा अशी तरतूद कायद्याद्वारे करता येऊ शकते. याचा अर्थ असा की कोणत्याही धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थांमध्ये पदाधिकाऱ्याची नियुक्ती त्या विशिष्ट धर्म किंवा सांप्रदायिक व्यक्तीपुरतीच मर्यादित असू शकते. थोडक्यात या बाबतीत कायद्याद्वारे धार्मिक पात्रता ठरवता येऊ शकते.
आणि 5वं काय आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नियुक्ती किंवा पदांकरिता 10% पर्यंत आरक्षणाची तरतूद करण्यासाठी शासनाला परवानगी आहे. हे 10% पर्यंतचे आरक्षण विद्यमान आरक्षणाबरोबरच दिले जाईल. याबाबत कौटुंबिक उत्पन्न आणि आर्थिक गैरसोयीच्या इतर निर्देशकांसंबंधी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वेळोवेळी शासनाकडून सूचित केले जाईल. कलम 16 मध्ये समाविष्ट असलेल्या विविध तरतुदी आहेत त्या आपण बघूया. 16 मध्ये विविध तरतुदी कुठल्या आहेत त्या एकदा परत वाचून घेऊया. तक्ता दिलाय, तक्ता समजतो ना रे, तक्ता. कलम 16 मधील तरतुदी सार्वजनिक रोजगाराच्या बाबतीत संधीची समानता एक दृष्टिक्षेपात अनुच्छेद क्रमांक दिलेले आहे तिकडे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला विषय दिले आहेत. तर कलम 16(1) मध्ये काय सांगितले, राज्यांतर्गत कोणत्याही पदावर नोकरी किंवा नियुक्तीशी संबंधित बाबीमध्ये सर्व नागरिकांना संधीची समानता असेल. कलम 16(2) मध्ये काय दिले आहे, कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवासस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणास्तव राज्यांतर्गत कोणत्याही नोकरी किंवा पदासाठी अपात्र किंवा भेदभाव करू शकत नाही. कलम 16(3) मध्ये काय सांगितलं, एखाद्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकार किंवा त्याच्यातील कोणत्याही स्थानिक किंवा इतर प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या पदावर विशिष्ट रोजगार किंवा नियुक्तीसाठी त्या राज्यातील किंवा संघ राज्यक्षेत्रातील निवासाविषयी एखादी आवश्यकता विहित करणारा कोणताही कायदा करण्यास संसदेला प्रतिबंध होणार नाही. 16(4) मध्ये काय सांगितले, राज्यांतर्गत सेवामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेले कोणत्याही मागासवर्गीयांच्या बाजूने नियुक्ताच्या किंवा पदांच्या आरक्षणासाठी कोणतीही तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही. 16(4) मध्ये काय सांगितले, राज्यांतर्गत सेवामध्ये पुरेसे प्रतिनिधित्व नसलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अनुषंगाने राज्यांतर्गत सेवामध्ये स्वरूप सेवा ज्येष्ठतेसह पदोन्नतीच्या बाबतीत आरक्षणाची कोणतीही तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही. ही तरतूद 77वी घटना दुरुस्ती कायदा 1995 द्वारे जोडण्यात आले. त्यापुढे 85व्या घटना दुरुस्ती कायदा 2001 मध्ये या तरतुदीत बदल करून परिणामी सेवा ज्येष्ठतेचा समावेश करण्यात आला. 16(4)(b) मध्ये काय सांगितल्यास, वर्षभरातील न भरलेल्या राखीव रिक्त पदांना पुढील कोणत्याही वर्षात किंवा वर्षात भरल्या जाणाऱ्या रिक्त पदांचा स्वतंत्र वर्ग मानण्यापासून राज्याला रोखले जात नाही. तसेच रिक्त पदाच्या अशा वर्गातील रिक्त पदे ज्या वर्षी भरली जात आहेत त्या वर्षातील रिक्त पदांशी जोडून त्या वर्षातील एकूण रिक्त पदाच्या संख्येवर 50% आरक्षणाची मर्यादा निश्चित केली जाणार नाही. 81वा घटना दुरुस्ती कायदा 2000 मध्ये ही तरतूद जोडण्यात आली. 16(5) मध्ये काय सांगितले आहे, कुठल्याही धार्मिक किंवा सांप्रदायिक संस्थेचा पदाधिकारी किंवा त्याच्या नियामक मंडळाचा कोणताही सदस्य त्या विशिष्ट धर्माचा किंवा संप्रदायाचा असावा अशी तरतूद असतानाही कोणत्याही कायद्याच्या कामकाजावर परिणाम होत नाही. 16(6) मध्ये काय सांगितले आहे, कोणत्याही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या बाजूने 10% नियुक्त्या किंवा पदांच्या आरक्षणासाठी कोणतीही तरतूद करण्यापासून राज्याला रोखले जात नाही. ही तरतूद 103वी दुरुस्ती कायदा 2019 ने जोडली आहे. असं 16व्या कलमाविषयी होतं. त्याच्यामध्ये 16(6) पर्यंत 16(1) पासून 16(6) पर्यंत आपण बघितलं आहे. आता बघूया मंडल आयोग आणि त्याचा प्रभाव कसा होता तर ते बघूया. मंडल आयोग आणि त्याचा प्रभाव. सन 1979 मध्ये मोरारजी देसाई सरकारने संसद सदस्य BP मंडल यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा मागासवर्ग आयोग नेमला. संविधानाच्या अनुच्छेद 340 नुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या परिस्थितीची तपासणी करणे आणि त्याच्या प्रगतीसाठी उपाययोजनांची शिफारस करणे ही या आयोगाची उद्दिष्टे होती. आयोगाने 1980 मधील आपला अहवाल सादर केला आणि 3743 जातींचा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये समावेश करण्याचे सुचवले. भारतातील 52% लोकसंख्या या प्रवर्गाची आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता आयोगाने इतर मागासवर्गीयांना केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण देण्याची शिफारस केली. या शिफारसीने एकूण आरक्षण 50% वर पोहोचवले. त्यानंतर 10 वर्षांनी म्हणजेच 1990 मध्ये VP सिंग सरकारने इतर मागासवर्गीयांना केंद्रीय सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षण जाहीर केले. सन 1991 मध्ये नरसिंहराव सरकारने यात पुन्हा 2 बदल केले. 27% आरक्षणामध्ये इतर
27% आरक्षणामध्ये इतर मागास प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना प्राधान्य दिले, म्हणजेच आरक्षण देताना आर्थिक निकषांचा अवलंब केला आणि तत्कालीन आरक्षणाच्या कोणत्याही योजनांमध्ये समाविष्ट नसलेल्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या इतर घटकांना नोकऱ्यांमध्ये अतिरिक्त 10% आरक्षण दिले. सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणात 1992, ज्याला मंडल प्रकरण असेही म्हणतात, मागासवर्गीयांकरिता नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद करणाऱ्या अनुच्छेद 16(1) मध्ये 16(1) ची व्याप्ती अनुच्छेद 16(4) ची व्याप्ती आणि विस्तार याचे सखोलपणे परीक्षण केले. इतर मागास प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना देण्यात आलेले अतिरिक्त 10% आरक्षण न्यायालयाने फेटाळून लावले. मात्र काही अटींसह इतर मागासवर्गीयांकरिता 27% आरक्षणाची घटनात्मक वैधता कायम ठेवली. या अटींमध्ये खालील बाबींचा समावेश होता: इतर मागासवर्गीयातील प्रगत घटकांना क्रीमी लेअर आरक्षणाच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात यावे. दुसरं, पदोन्नतीमध्ये आरक्षणाची तरतूद नाही. आरक्षण केवळ सुरुवातीच्या नियुक्त्यांच्या संदर्भात मर्यादित असावे. पदोन्नती संदर्भात कोणतेही विद्यमान आरक्षण केवळ 5 वर्षे म्हणजेच 1997 पर्यंत चालू राहू शकते. काही असामान्य परिस्थिती वगळता एकूण आरक्षित कोटा 50% जास्त नसावा. हा नियम दरवर्षी लागू केला जावा. रिक्त अनुशेष पदांच्या बाबतीत सातत्य नियम वैध आहे, मात्र या संदर्भात आरक्षणाच्या 50% नियमाचे उल्लंघन होता कामा नये. इतर मागासवर्गीयाच्या यादीमध्ये अंतर्भाव आणि अपवर्जनाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कायम स्वरूपाची वैधानिक संस्था स्थापन करावी. कलम 335 अंतर्गत प्रशासनिक कार्यक्षमता राखण्याच्या गरजेमुळे पदोन्नतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत पात्रता, गुण आणि मूल्यमापन मानकांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या वरील निर्णयाच्या संदर्भात सरकारने खालील कृती उपाय योजलेले आहेत. कोणते आहेत ते बघूया. इतर मागासवर्गीयातील प्रगत घटक क्रीमी लेअर निश्चित करण्यासाठी रामनंदन समिती नेमण्यात आली होती. सन 1993 मध्ये समितीने सादर केलेला अहवाल स्वीकारण्यात आला. संसदेच्या कायद्याद्वारे 1993 मध्ये राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना करण्यात आली. नोकऱ्यांच्या आरक्षणाच्या उद्देशाने मागासवर्गीयाच्या यादीत नागरिकांच्या कोणत्याही वर्गाचा अंतर्भाव आणि अपवर्जनाच्या तक्रारीची तपासणी करणे हा या आयोगाच्या स्थापनेमागील हेतू होता. सन 2018च्या 102व्या घटनादुरुस्ती कायद्याने आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल करण्यात आला आणि त्याच्या कार्यांमध्ये वाढ करण्यात आली. या तरतुदीसाठी घटनादुरुस्तीने संविधान अनुच्छेद 338B समाविष्ट करण्यात आले. पदोन्नतीमधील तिसरं काय, पदोन्नतीमधील आरक्षणाबाबतचा निर्णय रद्द करण्यासाठी 1995-77वी घटनादुरुस्ती कायदा लागू करण्यात आला. या कायद्याने पर्याप्त प्रमाणात प्रतिनिधित्व नसलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीकरिता कोणत्याही शासकीय सेवांच्या पदोन्नतीमध्ये आरक्षणासाठी तरतूद करण्याचा अधिकार शासनाला देण्याची तरतूद अनुच्छेद 16 मध्ये करण्यात आली. सन 2001च्या 85व्या दुरुस्तीने कायद्याने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सरकारी कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत जून 1995 पासून पूर्वलक्षी प्रभावाने परिणामकारक वरिष्ठता यांची तरतूद केलेली आहे. अनुशेष पदांबाबतचा निर्णय 2000च्या 81व्या दुरुस्ती कायद्याने रद्दबातल ठरवण्यात आला आहे. या कायद्याने अनुच्छेद 16 मध्ये आरक्षित रिक्त पदांना एक स्वतंत्र वर्ग मानून ती येणाऱ्या वर्षात किंवा वर्षामध्ये भरण्याचा अधिकार शासनाला देण्याची तरतूद केली आहे. आणखी अशी रिक्त पदे ज्या वर्षी भरली जातील त्या वर्षीच्या 50% कमाल मर्यादा असणाऱ्या आरक्षित पदांशी त्यांना जोडता येणार नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास अनुशेष रिक्त पदांच्या आरक्षणाबाबतीत 50% कमाल मर्यादा लागू होत नाही. आणि पाचवा आहे सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय वाचत आहोत. तमिळनाडूमध्ये 50% कमाल मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे 69 आरक्षणाची तरतूद आहे. सन 1994च्या 78व्या घटनादुरुस्ती कायद्याने 1993च्या तमिळनाडू आरक्षण कायद्याला न्यायिक पुनर्वलोकनापासून संरक्षण देण्यासाठी 9व्या अनुसूचीमध्ये सामील करण्यात आले. 6 2000 मध्ये पात्रता गुणांक मूल्यांकन मानकामध्ये शिथिलताबाबतच्या आरक्षणाच्या निर्णयाला निष्प्रभ करण्यासाठी 82व्या घटनादुरुस्ती कायदा लागू करण्यात आला. याने कलम 335 मध्ये नवीन तरतूद जोडली जे राज्यांना आरक्षणाच्या बाबतीत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यामधील व्यक्तींसाठी कोणती परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेली गुणमर्यादा शिथिल करण्याच्या दृष्टीने किंवा मूल्यमापनाच्या गुणवत्तेचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने कोणतीही तरतूद करण्यास सक्षम करते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी सार्वजनिक रोजगारातील आरक्षणावर नमूद केलेला अपवाद आहे. तर 2019च्या 103व्या घटनादुरुस्ती कायद्याने समाविष्ट करण्यात आला. या तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना भारत शासनाची नागरी पदे
आणि सेवामध्ये 10% आरक्षण देण्याचा आदेश जारी केला। या आरक्षणाचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या अशा व्यक्तींना मिळू शकतो जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणासंबंधीच्या इतर कोणत्याही विद्यमान योजनांचे लाभार्थी नाहीत। या संदर्भातील पात्रता निकष अनुच्छेद 15 अंतर्गत आधी स्पष्ट केलेले आहेत। या व्यतिरिक्त खालील सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या वैज्ञानिक आणि तांत्रिक स्वरूपाच्या पदांना या आरक्षणाच्या कक्षेतून सूट दिली जाऊ शकते। पहिलं कोणतं आहे? संबंधित पदे सेवेच्या गट अ मधील खालच्या श्रेणीपेक्षा वरच्या श्रेणीतील असावी। 2. या पदांचे कॅबिनेट सचिवालय आदेशानुसार 1961 वैधानिक किंवा तांत्रिक असे वर्गीकरण करण्यात यावे। या आदेशानुसार वैधानिक आणि तांत्रिक पदांसाठी नैसर्गिक शास्त्री किंवा व्यावहारिक शास्त्री किंवा तंत्रज्ञानाची पात्रता निर्धारित केली जाते। नियुक्त अधिकारी या विषयांच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांची कर्तव्ये पार पाडतात। या पदांच्या कार्यामध्ये संशोधन करणे किंवा संशोधनाचे आयोजन करणे किंवा संशोधन मार्गदर्शन आणि व्यवस्थापन करणे यांचा समावेश असावा। आणि 4 मध्ये काय आहे? अस्पृश्यता निर्मूलन अबॉलिशन ऑफ अनटचेबिलिटी। अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे। तसेच अस्पृश्यतेचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे। अस्पृश्यतेमुळे उद्भवलेली कोणतीही असमर्थता लादणे या कायद्यानुसार दंडनीय गुन्हा असेल। सन 1976 मध्ये अस्पृश्यता गुन्हे कायदा 1955 मध्ये व्यापकपणे सुधारणा करण्यात आली आणि या कायद्याचे नाव बदलून सरकारी हक्क संरक्षण कायदा 1955 मध्ये 55 असे करण्यात आले। हा कायदा नागरी हक्काची व्याख्या संविधानाच्या अनुच्छेद 17 नुसार अस्पृश्यता निर्मूलनाच्या कारणास्तव एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणारा कोणताही हक्क अशी करतो। राज्यघटनेत किंवा वर नमूद केलेल्या कायद्यात अस्पृश्यता या संज्ञेची व्याख्या दिलेली नाही। मात्र म्हैसूर हायकोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार अनुच्छेद 17चा विषय शाब्दिक किंवा व्याकरणाच्या अर्थाने नसून देशात ऐतिहासिकदृष्ट्या विकसित झालेली प्रथा आहे। ही प्रथा विशिष्ट जातीमध्ये जन्म झालेल्या व्यक्तीच्या विशिष्ट वर्गावर लादलेल्या सामाजिक असमर्थतेशी निगडीत आहे। त्यामुळे काही व्यक्तीवर सामाजिक बहिष्कार टाकणे किंवा त्यांना धार्मिक सेवापासून दूर ठेवणे इत्यादी बाबीचा या समावेश नाही। पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राईट्स 1982 खटल्यामध्ये अनुच्छेद 17 अंतर्गत दिलेले हक्क खासगी व्यक्तीविरोधात उपलब्ध आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। तसेच त्यासाठी या हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करणे आणि उल्लंघन झाल्यास आवश्यक कारवाई करणे हे शासनाचे घटनात्मक कर्तव्य आहे असे देखील नमूद केले आहे। 5 काय दिलेला आहे? किताब रद्द करणे अबॉलिशन ऑफ टायटल्स। अनुच्छेद 18 नुसार किताब रद्द करण्यात आलेले आहे आणि त्या संदर्भात 4 तरतुदी देण्यात आलेल्या आहेत। त्या कोणत्या वाचून घेऊया? पहिली आहे शासनाला नागरिक आणि परदेशी व्यक्तीवर कोणताही किताब लष्करी किंवा शैक्षणिक मानव विशेष वगळता बहाल करण्यास मनाई आहे। दुसरा आहे भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही। तिसरा आहे भारत शासनाच्या नियंत्रणाखाली लाभाची किंवा विश्वासाचे कोणतेही पद धारण करणारी परदेशी व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणताही किताब स्वीकारू शकत नाही। चौथा कोणता आहे? भारत शासनाच्या नियंत्रणाखाली लाभाचे किंवा विश्वासाचे कोणतेही पद धारण करणारा नागरिक किंवा परदेशी व्यक्ती राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय कोणत्याही परकीय देशाकडून कोणतीही भेट मानधन किंवा पद स्वीकारणार नाही। वरील चर्चेवरून स्पष्ट होते की वसाहतवादी राज्यांनी बहाल केलेल्या राजा, महाराजा, राजबहादूर, रायबहादूर, राय साहेब, दिवाण बहादूर इत्यादी वंशपरंपरागत किताबावर अनुच्छेद 18 नुसार बंदी घालण्यात आली आहे, कारण हे किताब सर्वांना समान दर्जा या तत्वाच्या विरुद्ध आहे। बाळाजी राघवन प्रकरणात 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री या राष्ट्रीय पुरस्काराची घटनात्मक वैधता कायम ठेवली। अनुच्छेद 18च्या अर्थानुसार केवळ वंशपरंपरागत उपाधी बहाल करण्याला प्रतिबंध आहे, त्यामुळे हे पुरस्कार किताबामध्ये मोडत नाही असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला। समानतेच्या सिद्धांतामध्ये गुणवत्तेला मान्यता देऊ नये असा अर्थ अभिप्रेत नाही, त्यामुळे हे पुरस्कार अनुच्छेद 18 मधील मूलभूत हक्कांचे उल्लंघन करत नाही। मात्र विजेत्यांनी त्यांच्या नावांना प्रत्यय किंवा उपसर्ग म्हणून हे पुरस्कार वापरले जाऊ नये, अन्यथा पुरस्कार रद्द करण्यात येईल असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। या राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना 1995 मध्ये करण्यात आलेली होती। मोरारजी देसाई त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाच्या सरकारने 1977 मध्ये ते खंडित केले। मात्र 1980 मध्ये इंदिरा गांधी सरकारने त्याचे पुनरुज्जीवन केले। 1978, 1979 किंवा 1993 ते 1997 या काळातील काही अडथळे वगळता दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते। कधी केली जाते? प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्काराची घोषणा केली जाते। वर्षभरात देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्काराची एकूण संख्या मरणोत्तर पुरस्कार आणि अनिवासी भारतीय प्रदेशी OCI यांना दिले जाणारे पुरस्कार वगळून 120 पेक्षा जास्त नसावी। त्याचप्रमाणे भारतरत्न पुरस्काराची संख्या एका विशिष्ट वर्गात जास्तीत जास्त 3 पर्यंत मर्यादित आहे। आता आपण बघणारा स्वातंत्र्याचा हक्क।
चला बघूया स्वातंत्र्याचा हक्क. राईट टू फ्रीडम, पहिलं त्यामधील 6 हक्कांचे संरक्षण आहे. प्रोटेक्शन ऑफ 6 राईट्स, अनुच्छेद 19 सर्व नागरिकांना 6 हक्कांची हमी देते. हे हक्क पुढील प्रमाणे आहेत. पहिलं कोणतं आहे? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. दुसरा शांततेने आणि निशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क. तिसरा संघटना किंवा संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क. आणि 4 दिलेला आहे भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा हक्क. 5वा आहे भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही भागात राहण्याचा किंवा आणि स्थायिक होण्याचा हक्क. आणि 6वा आहे कोणताही पेशा आचरण्याचा किंवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा धंदा चालवण्याचा हक्क. मूळ अनुच्छेद 19 मध्ये 7 हक्क होते, मात्र 1978च्या 44व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे मालमत्तेचे संपादन, अधिग्रहण करण्याचा आणि विल्हेवाट लावण्याचा हक्क या अनुच्छेदातून काढून टाकण्यात आला. हे 6 हक्क केवळ सरकारी कार्यवाहीपासून संरक्षित आहेत, खासगी व्यक्तीपासून नाही. हे हक्क केवळ नागरिकांना आणि व्यावसायिक संस्थांच्या भागधारकांना उपलब्ध आहेत. परदेशी व्यक्ती किंवा व्यावसायिक संस्था किंवा महामंडळे इत्यादी सारख्या कायदेशीर व्यक्तींना उपलब्ध नाही. राज्य या 6 हक्कांचा उपभोग घेण्यावर वाजवी निर्बंध किंवा केवळ अनुच्छेद 19 मध्ये नमूद केलेल्या कारणावरून लादू शकते आणि इतर कोणत्याही कारणावर नाही. कलम 19 मध्ये असलेले 6 अधिकार आणि त्यावर वाजवी निर्बंध घालण्याचे कारणे तक्ता 8.5 मध्ये नमूद केलेले आहेत. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येक नागरिकांना आपले मत, विचार, श्रद्धा आणि विश्वास तसेच तोंडी लेखन, छपाई, चित्र किंवा इतर कोणत्याही प्रकारे मुक्तपणे व्यक्त करण्याचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्याप्रमाणे भाषण आणि अभिव्यक्तीचाही स्वातंत्र्यामध्ये खालील बाबींचा समावेश होतो. कोणत्या बाबींचा समावेश होतो ते बघूया. स्वतःच्या मतांचा प्रचार करण्याचा हक्क, अभिसरण स्वातंत्र्य. दुसरा पत्रकारितेचे स्वातंत्र्य. तिसरा व्यावसायिक जाहिरातीचे स्वातंत्र्य. 4था दूरध्वनी संभाषण टॅप करण्याविरुद्ध हक्क. 5 प्रसारणाचा अधिकार म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमावर सरकारच्या मुक्तेदारीस प्रतिबंध. आणि 5 राजकीय पक्ष किंवा संघटनेने पुकारलेल्या बंदच्या विरोधात हक्क. सरकारी कामकाजाबाबत माहिती जाणून घेण्याचा हक्क. शांततेचे स्वातंत्र्य. वृत्तपत्रावर प्रसिद्धीपूर्वक तपासणी, सेन्सॉरशिप लादण्याविरुद्धचा हक्क. कलम 19 अन्वये अधिकार आणि निर्बंधाची कारणे. अधिकार आणि निर्बंधाची कारणे दिले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 19(1)(a) मध्ये कलम 19(2) अंतर्गत भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता 16व्या घटनादुरुस्ती कायदा 1963 द्वारे जोडलेले. राज्याची सुरक्षा. परदेशी राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध पहिली घटनादुरुस्ती कायदा 1951 मध्ये जोडलेले. आणि सार्वजनिक सुव्यवस्था. पहिली घटनादुरुस्ती कायदा 1991 द्वारे जोडलेली. आणि सभ्यता किंवा नैतिकता. 6 न्यायालयाचा अवमान. 7 मानहानी. 8 गुन्ह्यासाठी चिथावणी देणे. पहिली घटनादुरुस्ती कायदा 1951 द्वारे जोडलेले. दुसरा अधिकार काय सांगते? शांततेने आणि निशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार कलम 19(1)(b) मध्ये दिला आहे. कलम 19(3) अंतर्गत भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता 16व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1963 मध्ये 1963 द्वारे जोडलेली आहे. दुसरं काय? सार्वजनिक सुव्यवस्था. आणि तिसरं काय आहे? अधिकार. तिसऱ्या अधिकारामध्ये संघटना आणि संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार. कलम 19(1)(c). कलम 19(4) अंतर्गत भारताचे सार्वभौमत्व, अखंडता 16व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1963 द्वारे जोडलेली सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकता. 4था आहे भारताच्या संपूर्ण प्रदेशात मुक्तपणे फिरण्याचा अधिकार. कलम 19(1)(d) मध्ये. कलम 19(5) अंतर्गत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कोणत्याही अनुसूचित जमातीच्या हिताचे रक्षण करणे. 5 दिलाय भारताच्या प्रदेशाच्या कोणत्याही भागात राहण्याचा आणि स्थायिक होण्याचा अधिकार. कलम 19(1)(e). कलम 19(5) अंतर्गत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कोणत्याही अनुसूचित जमातीच्या हिताचे रक्षण करणे. 6 मध्ये काय दिले आहे? मालमत्तेचे संपादन, धारण आणि विल्हेवाट लावण्याचा अधिकार. कलम 19(1)(f) मध्ये 44व्या घटनादुरुस्ती अधिनियम 1978 द्वारे वगळलेले. 7वं कोणता आहे? कोणताही व्यवसाय करण्याचा किंवा कोणताही व्यवसाय व्यापार किंवा व्यवसाय करण्याचा अधिकार. कलम 19(1)(g). कलम 19(6) अंतर्गत काय दिला आहे? सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आवश्यक व्यावसायिक आणि किंवा तांत्रिक पात्रतेची आवश्यकता नागरिकांना वगळण्यासाठी राज्याने चालवलेला कोणताही व्यापार, व्यवसाय, उद्योग किंवा सेवा पहिली घटनादुरुस्ती अधिनियम 1951 द्वारे जोडलेली आहे. आता आपण वाचत होतो स्वातंत्र्याचा हक्क. त्यामध्ये भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. नंतर
समोरच वाचत आहो, तुम्हाला लिंक लागण्यासाठी सांगत आहे. तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये दिलेला आहे. निदर्शने किंवा धरणे आंदोलन करण्याचा हक्क, मात्र संप करण्याचा हक्क नाही. राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराची पार्श्वभूमी जाणून घेण्याचा मतदारांना अधिकार. प्राथमिक शाळेच्या टप्प्यावर शिक्षणाचे एक मिनिट मोबाईल कुठे चालला प्राथमिक शाळेच्या टप्प्यावर शिक्षणाचे माध्यम निवडण्याचा अधिकार, लैंगिक ओळख व्यक्त करण्याचा अधिकार, उत्तर देण्याचा अधिकार, टीकेला उत्तर देण्याचा अधिकार, इंटरनेट सोशल मीडियावर माहिती व्हिडिओ पोस्ट करण्याचा अधिकार. बघा, हे नवीन आहे. चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याचा अधिकार, इंटरनेट वापरण्याचा अधिकार, इंटरनेटद्वारे माहिती मिळवण्याचा अधिकार, भारताचे सार्वभौमत्व, अखंडत्व, देशाची सुरक्षा, परकीय राष्ट्रांची मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, शालीनता किंवा नैतिकता, न्यायालयाचा अवमान, मानहानी आणि गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे या कारणाच्या आधारावर सरकार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या वापरावर वाजवी निर्बंध घालू शकते. संमेलनाचे स्वातंत्र्य बघूयात. प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आणि निशस्त्र मार्गाचे एकत्र येण्याचा हक्क आहे. यात निदर्शने, मिरवणूक व सार्वजनिक सभा भरवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. या स्वातंत्र्याचा उपभोग केवळ सार्वजनिक ठिकाणी घेता येतो. सभा शांततापूर्ण आणि निशस्त्र असावी ही तरतूद हिंसक, दंगलखोर किंवा सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या किंवा शस्त्रास्त्रांचा समावेश असलेल्या सभेला लागू होत नाही. या हक्कामध्ये संप करण्याचा अधिकार समाविष्ट नाही. भारताचे सार्वभौमत्व, अखंडत्व आणि सार्वजनिक सुव्यवस्था या दोन कारणाच्या आधारावर सरकार संमेलनाच्या स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध घालू शकते. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 अन्वये मानवी जीवनात अडथळा निर्माण होणार असेल किंवा मानवी जीवन, आरोग्य किंवा सुरक्षितता यांना धोका पोहोचणार असेल किंवा सार्वजनिक शांतता बिघडण्याचा, दंगल होण्याचा धोका असल्यास दंडाधिकारी सभा किंवा मिरवणूक रोखू शकतात. भारतीय दंड संहितेच्या कलम 141 अन्वये 5 किंवा अधिक व्यक्तीचे एकत्र येणे बेकायदेशीर ठरते जर त्याचा कोणत्याही कायद्याच्या किंवा कायदेशीर प्रक्रियेचा अंमलबजावणीला विरोध करण्याचा उद्देश असेल, एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवर जबरदस्तीने कब्जा केला जात असेल, कोणतीही दुष्कृत्य किंवा गुन्हेगारी घुसखोरी होत असेल आणि एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर कृत्य करण्यास भाग पडत असेल आणि कायदेशीर अधिकारांचा वापर करताना सरकार किंवा सरकारी अधिकाऱ्यांना धमकावण्यात येत असेल तर. आणि सहचर्यांचे स्वातंत्र्य बघूया. आता आपण संमेलनाचे स्वातंत्र्य बघितले. आता साहचर्याचे स्वातंत्र्य. सर्व नागरिकांना अधिसंघ किंवा संघ किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क आहे. यात राजकीय पक्ष, व्यावसायिक संस्था, भागीदार, व्यावसायिक संस्था, करमणूक मंडळे, क्लब, संघटना, कामगार संघटना किंवा व्यक्तीची कोणतीही संस्था स्थापन करण्याचा हक्क समाविष्ट आहे. यात केवळ अधिसंघ किंवा संघटना सुरू करण्याचा नाही तर अधिसंघ किंवा संघटना सुरू ठेवण्याचाही हक्क सामील आहे. याशिवाय या स्वातंत्र्यात अधिसंघ किंवा संघटना तयार न करण्याचा किंवा त्यात सामील न होण्याचा नकारात्मक अधिकाराचाही समावेश होतो. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडत्व, सार्वजनिक सुव्यवस्था आणि नीतीच्या आधारावर सरकार या हक्काच्या वापरावर वाजवी निर्बंध लादू शकते. या निर्बंधाच्या अधीन राहून नागरिकांना कायदेशीर उद्दिष्टे आणि हेतू साध्य करण्यासाठी संघटना किंवा संघटना स्थापन करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र अधिसंघाला मान्यता मिळवण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क नाही. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्याप्रमाणे कामगार संघटनांना प्रभावी सौदेबाजी करण्याचा किंवा संप करण्याचा किंवा टाळेबंदी घोषित करण्याचा अधिकार नाही. संप पुकारण्याचा अधिकार योग्य त्या औद्योगिक कायद्याद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतं. संचाराचे स्वातंत्र्य. हे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला आता बघा संचाराचे स्वातंत्र्य कसे आहे ते बघू. हे स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला देशाच्या संपूर्ण भूभागात मुक्तपणे फिरण्याचा हक्क देते. प्रत्येक नागरिक एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका राज्यातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मुक्तपणे फिरू शकतो. या हक्काच्या माध्यमातून नागरिकांच्या दृष्टीने भारताच्या एकतेची कल्पना अधोरेखित होते. या हक्कामध्ये स्थानाभिविशेष नाही तर राष्ट्रीय भावना वाढवणे हा उद्देश आहे. या स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध लादण्याची दोन कारणे आहेत. सामान्य जनतेची हित आणि एखादा अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण. अनुसूचित जमातीची विशिष्ट संस्कृती, भाषा, चालीरीती आणि रीतिरिवाज यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे पारंपरिक व्यवसाय, मालमत्ता यांच्या शोषणापासून संरक्षण करण्यासाठी आदिवासी प्रदेशात बाहेरील लोकांचा प्रवेश प्रतिबंधित आहे. सार्वजनिक आरोग्याच्या आणि सार्वजनिक नैतिकतेच्या निकषावर देशाच्या मुक्त संसाराच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालता येऊ शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. आणि मुंबई उच्च न्यायालयाने एड्स संबंधित व्यक्तीचा मुक्त संचारावर निर्बंध वैध ठरवले आहे. निर्बंध वैध
ठरवले आहे. संचार स्वातंत्र्याचे 2 आयाम आहेत. अंतर्गत देशात संचार करण्याचा हक्क आणि बाह्य देशाबाहेर जाण्याचा अधिकार आणि देशात परत येण्याचा अधिकार. अनुच्छेद 19 केवळ पहिल्या आयामाशी संबंधित आहे. दुसऱ्या आयामाचा अनुच्छेद 21 जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्यामध्ये समावेश होतो. आणि निवासाचे हक्क. प्रत्येक नागरिकाला देशाच्या राज्यक्षेत्राअंतर्गत कोणत्याही भागात निवास करण्याचा आणि स्थायिक होण्याचा हक्क आहे. या हक्काचे 2 भाग आहेत. देशाच्या कोणत्याही भागात निवास करण्याचा हक्क म्हणजेच कोणत्याही ठिकाणी तात्पुरते राहण्याचा आणि देशाच्या कोणत्याही भागात स्थायिक होण्याचा हक्क म्हणजेच कोणत्याही ठिकाणी कायमस्वरूपी घर किंवा अधिवास स्थापन करण्याचा हक्क. देशाच्या अंतर्गत किंवा देशाच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही भागामध्ये अंतर्गत अडथळे दूर करण्याच्या उद्देशाने हा अधिकार प्रदान केलेला आहे. यातून राष्ट्रवादाला चालना मिळते आणि संकुचित मानसिकता टाळण्यास मदत होते. सामान्य जनतेचे हित आणि कोणत्याही अनुसूचित जमातीच्या हिताचे संरक्षण या 2 कारणाच्या आधारे सरकार या हक्काच्या वापरावर वाजवी निर्बंध लादू शकते. अनुसूचित जमातीची विशिष्ट संस्कृती, भाषा, चालीरीती यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे पारंपरिक व्यवसाय आणि मालमत्ता यांच्या शोषणापासून संरक्षण करण्यासाठी बाहेरील लोकांचा आदिवासी प्रदेशात निवास करण्याचा आणि स्थायिक होण्याच्या हक्कावर मर्यादा टाकण्यात आल्या आहेत. आदिवासींना त्यांच्या पारंपरिक नियम आणि कायद्यानुसार देशाच्या अनेक भागामध्ये त्यांच्या मालमत्ता हक्कांचे नियमन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. वेश्या आणि सराईत गुन्हेगार यासारख्या विशिष्ट प्रकारच्या व्यक्तीवर काही क्षेत्रामध्ये प्रवेशासाठी बंदी घातली जाऊ शकते असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. निवास आणि संचार स्वातंत्र्याचे हक्क काही प्रमाणात परस्पराव्याप्त असल्याचे यावरून स्पष्ट होते. दोन्हीही हक्क एकमेकांचा पूरक आहेत. व्यवसाय इत्यादींचे स्वातंत्र्य. सर्व नागरिकांना कोणताही पेशा आचरण्याचा किंवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्याचा अधिकार प्रदान केलेला आहे. उपजीविकेच्या सर्व साधनांचा यात समावेश असल्याने हा हक्क खूप विस्तृत आहे. सामान्य जनतेच्या हितासाठी या हक्काच्या अंमलबजावणीवर सरकार वाजवी निर्बंध घालू शकते. या व्यतिरिक्त याबाबत सरकारला खालील हक्क देण्यात आलेले आहेत. कोणत्याही पेशा आचरण्यासाठी आणि कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालवण्यासाठी आवश्यक व्यावसायिक किंवा तांत्रिक पात्रता निश्चित करणे आणि नागरिकांना पूर्णतः किंवा अंशतः वगळून अथवा अन्यथा राज्याने व राज्याचे नियंत्रण असलेल्या महामंडळाने कोणताही व्यापार, व्यवसाय, धंदा, उद्योग किंवा सेवा सुरू ठेवणे. अशा रीतीने जेव्हा सरकार नागरिकांच्या सर्व किंवा काही व्यावर्तनात कोणताही व्यापार, व्यवसाय, धंदा, उद्योग किंवा सेवा चालवण्याची मक्तेदारी पूर्ण किंवा आंशिक करते तेव्हा कोणत्याही नागरिकाशी स्पर्धा करते तेव्हा त्यावर आक्षेप घेता येत नाही. सरकारला आपली मक्तेदारी सिद्ध करण्याची आवश्यकता नसते. या हक्कामध्ये अनैतिक स्त्रिया किंवा बालकांचा देह व्यापार किंवा धोकादायक, हानिकारक औषधे किंवा स्फोटके इत्यादी व्यवसाय किंवा व्यापार किंवा यांचा धंदा चालवण्याचा हक्क समाविष्ट नाही. यावर पूर्णपणे प्रतिबंध लागू करू शकते किंवा परवान्याद्वारे यांचे नियमन करू शकते. अनुराधा भसीन प्रकरणात 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले आहे की इंटरनेटच्या माध्यमातून कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करण्याचे स्वातंत्र्य अनुच्छेद 19(1) जी अंतर्गत घटनात्मक संरक्षण प्राप्त करते. या अधिकारावरील निर्बंध कलम 19(6) अन्वये दिलेल्या जनादेशाशी सुसंगत असावे, ज्यात अनुपातिकेच्या चाचणीचा समावेश असावा. शिवाय दूरसंचार सेवाचे तात्पुरते निलंबन, सार्वजनिक आपत्कालीन किंवा सार्वजनिक सुरक्षा नियमन 2017 अंतर्गत इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा आदेश सामान्य आहे. दुसरं बघत आहोत गुन्ह्याच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण. प्रोटेक्शन इन रिस्पेक्ट ऑफ कन्व्हिक्शन ऑफ ऑफेन्सेस. अनुच्छेद 20 आरोपी व्यक्तीला निरंकुश आणि अवाजवी शिक्षेपासून संरक्षण देते. अशी व्यक्ती नागरिक किंवा व्यावसायिक संस्था किंवा महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्ती असू शकते. या संदर्भात 3 तरतुदी दिलेल्या आहेत. एक आहे, पहिली तरतूद वाचूया. पूर्वगामी प्रभावाचा कायदा नाही. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ. म्हणजे पहिला एक आहे, कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवले जाणार नाही. कोणत्याही व्यक्तीवर कायदा लागू होताना कायद्याने विहित केलेल्या दंडापेक्षा जास्त दंड ठोठावला जाणार नाही. दुसरं, दुहेरी धोका नाही. नो डबल जेओपार्डी. कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवणार नाही आणि शिक्षा केली जाणार नाही. दिला आहे, स्वतःला दोषी ठरवता येणार नाही. नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही. स्वतः विरुद्ध. पूर्वलक्षीपणे दंड ठोठावणारा कायदा म्हणजे पूर्वगामी प्रभाव असणारा कायदा. म्हणजे हा कायदा पूर्वी केलेल्या गुन्ह्यावर किंवा अशा गुन्ह्यासाठी दंड वाढवतो. अनुच्छेद 20 मधील पहिल्या तरतुदीनुसार असा कायदा लागू करण्यास मनाई आहे. मात्र ही मर्यादा केवळ फौजदारी कायद्यावर आहे. नागरी कायदा आणि
कायदे किंवा कर कायद्यांना काही मर्यादा लागू होत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास नागरी दायित्व किंवा कर पूर्वलक्षीपणे लादला जाऊ शकतो. ही तरतूद पूर्वगामी प्रभाव असणाऱ्या फौजदारी कायद्यांतर्गत केवळ दोषारोप किंवा शिक्षेला प्रतिबंधित करते. या संदर्भात खटल्यावर प्रतिबंध करता येत नाही. तसेच प्रतिबंधात्मक कारावास किंवा एखाद्या व्यक्तीपासून सुरक्षेची मागणी केल्यास या तरतुदी अंतर्गत बहाल केलेल्या संरक्षणावर उन्मुक्ती दावा करता येत नाही. दुहेरी धोक्यापासून संरक्षण केवळ न्यायालयासमोर किंवा न्यायाधिकरणासमोरच्या कार्यवाहीमध्ये उपलब्ध आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास विभागीय किंवा प्रशासकीय अधिकारी न्यायिक अधिकारी नसल्याने या अधिकाऱ्यापुढील कार्यवाहीमध्ये उपलब्ध नाहीत. स्वतःच्या दोषारोपाविरुद्ध संरक्षण म्हणून मौखिक पुरावे आणि कागदोपत्री पुरावे सादर केले जाऊ शकतात. मात्र यात भौतिक वस्तूचा अनिवार्य दाखला देणे, अंगठ्याचा ठसा, स्वाक्षरीचा नमुना, रक्ताचा नमुना देण्याची सक्ती आणि शरीराचे अनिवार्य प्रदर्शन यांचा समावेश होत नाही. या व्यतिरिक्त असे संरक्षण केवळ फौजदारी कार्यवाही संदर्भात लागू होते. दिवाणी कार्यवाही किंवा बिगर गुन्हेगारी स्वरूपाच्या कार्यवाही संदर्भात अशा संरक्षणासाठी दावा करता येत नाही. जीविताचा हक्क आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण, प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. तिसरा आहे, आपण कंप्लीटच करावं लागेल. जीविताचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि अटक आणि स्थानबद्धतेपासून संरक्षण. जीविताचा हक्कापासून आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. व्हिडिओ इथेच थांबवते.